आलं उत्तर. चला ठीक आहे, पुढचं बघूया. बघा आता हा याचं उत्तर काढू. 8/20चे शतमान काढायचं आहे. ठीक आहे, 8/20ला 8/20 घेतले, उत्तरामध्ये घेतलं. चे म्हटलं की गुणाकाराचं चिन्ह, शतमान म्हटलं की 100ने गुणाकारा. ठीक आहे, आता बघा 20 20 100 आहे ना, 100 म्हणजे मग इथे किती शिल्लक राहिले? 8 40%. किती आलं शतमान? हां, इथे 60% आलं, इथे 40% आलं. ठीक आहे, आता पहा पुढचा एक प्रश्न आहे. 9/10चे शतमान काढायचं आहे ना. मग 9 आहे 90% उत्तर आलं पाहिजे. आलं का रे? शाबास, 4 नंबर ज्याचं 90 आलं पाहिजे. 90 आलं बऱ्याच जणांचं. चला घेऊया पुढचा. हे पहा 20/20चे शतमान काढायचं आहे. पहा 20/20 घ्या आणि गुणाकारामध्ये 100 घ्या. 20 100 20 म्हणजे 100%. 100%. 20/20चे शतमान म्हणजे 100%. काय का तुम्हाला? राईट. म्हणजे त्याचा अर्थ होतो 20पैकी 20. आपण म्हणतो ना 20पैकी 20 मार्क मिळाले म्हणजे 100% मार्क मिळाले, रिझल्ट 100% आला, असं असतं त्याचा अर्थ. पुढे 5/10 बरोबर किती टक्के? मग 5/10 काय ना, गुणाकारामध्ये 100. मग पहा 10 10 10 100 5 10 50% आलं का रे? 5/10 म्हणजे 50. म्हणजे कसं बघा, 10पैकी किती मार्क पडले? 5. म्हणजे 10पैकी 5 मार्क पडले म्हणजे 10पैकी अर्ध्याला अर्धे मार्क पडले, म्हणजेच 50% मार्क पडले त्याला. आणि 10पैकी 10 पडले असतील तर 100% झाले. हां, असं समजून घ्यायचं. 10पैकी 10 पडले की 100. आता इथं कसं 20पैकी 20 पडले म्हणजे 100% झालं, तसं समजायचं. ठीक आहे, हे असं समजून घेण्याचं असतं. आता पहा 8/25 याचे आपल्याला काय करायचे? शतमान करायचं आहे. 8/25 गुणाकारामध्ये 100. 25 पाचा नाही 25 दोन्ही 50, 25 चोक 100. इथे 4 येणार बरी. आणि 8 चोक 32% येतात. बघा 25पैकी 8 मार्क पडले की त्याला किती टक्के मार्क पडले? हां, म्हणजे त्याचा अर्थ होते 25पैकी 8 तर 100ला किती टक्के? तर म्हणजेच त्याचा अर्थ झाला की 32% मार्क्स पडले त्याला. चला बघूया 16पैकी 50 म्हणजेच किती टक्के आहे? तर 16पैकी नाही 50पैकी 16 आहे. तर 50पैकी 16 म्हणजे 100ला किती? त्याचा अर्थ होतो काय होतंय? 16पैकी 50पैकी 16 मार्क म्हणजे 100ला किती टक्के? म्हणजेच त्याचा टक्केवारीमध्ये रूपांतर करायचं. 50पैकी 50 50 दोन्ही 100, 16 दोन्ही 32% मार्क. का ना, त्याला 32% मार्क पडले. टक्क्याचं चिन्ह लावायला विसरायचं. टक्क्याचं चिन्ह लावायचं.